तुम्ही बोलता सह्याद्री सह्याद्री का करतो, याचं सुंदर उदाहरण आता तुमच्या समोर देतोय मी. आता मी आहे कोरीगडला आणि कोरीगडला हा कोरीगडचा ध्वज आणि माझ्या मागे पूर्ण वेदर बघा किती सुंदर आहे. सुंदर असा कोरीगड. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक. शुभ सकाळ सगळ्यांना. आज मी निघालोय कोरीगडला. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय आणि नवीन चॅनल अपलोड करतोय. माझ्यासोबत आहे ओम. हॅलो गाईज, आणि सबस्क्राईब टू प्रतीक निकम व्लॉग्स. ठीक आहे, झाली सकाळ सकाळी फोन झालं सगळं. तुम्ही मागचा व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. या साईडला एक वॉटरफॉल आहे, खूप सुंदर आहे. आणि यार मौसम मस्त आहे, खूप थंडी वाजते. फ्रायडे असल्यामुळे असे गर्दी वगैरे काहीच नाही. ओ नाईस. कोरीगडला जायचं कसं ते आपण पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये कव्हर करणार आहे. सोबत बनवून राहा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा माझे. लोणावळा कसा व्ह्यू बघा, फक्त बघा करा. पुढचं काय दिसत नाही, मागचं काय समजत नाही. एकदम करावं लागेल. तुमची गाडी समजत नाही काय पूर्ण एकदम एकच नसतं. फक्त व्ह्यू बघा. लोणावळा लाईन पॉईंट आहे. फक्त बघा तुम्ही काय समजते का, काय दिसतंय, काय रस्ता आहे, काय अजिबात नाही. मित्रांनो, आता पोहोचलो लाईन पॉईंटला. लाईन पॉईंटच्या थोडे पुढे आणि हा फोगी वेळ तुम्ही बघू शकता. एकदम रस्ता वगैरे काय दिसत नाही. आणि तुम्हाला माहीत असेल ती कारवीची फुले लोणावळा फेमस वगैरे, हां ती पुढेच आहेत ती पण. आणि एक छोटा वॉटरफॉल आहे, वरनी येतो, खूप सुंदर आहे. सुंदर एकदम. म्हणून सांगतो मित्रांनो, घराच्या बाहेर या, सह्याद्रीमध्ये फिरा तुम्ही आणि एन्जॉय करा. मित्रांनो, बेस पॉईंटला पोहोचलोय. पार्किंग केली आणि हे लक्षात ठेवा, श्री समर्थ कृपा चायचं स्टॉल आहे. तिथून चहा पिया आणि चला. चहा पण प्या. आणि हा रोड आहे एक्झॅक्टली, आणि ह्याच रोडने पण पुढे जाणार आहे. तुम्हाला मागे दिसेल गाव. सिंपल रस्ता आहे. हा एक टॉवर आहे आणि ह्या बाजूने रस्ता आहे. खूप वर्षांनी चालतोय आणि ट्रॅकिंग करतोय. मोस्टली 3-1 वर्ष आले असतील, गेलो नाही कुठे. तर थोडी धाप लागते, आता सवय नाही. सो व्हिडिओमध्ये तुम्हाला पण आवाज येत असेल माझ्या धापाचा. काय आता, हा दम खूप लागतोय यार. आणि येताना व्हाईट वगैरे शर्ट वगैरे काय घालू नका, कारण की लाल माती आहे. नाही चॉकलेट नको. एक व्हाईट सोडून कोणताही कलर तुम्ही घाला. हा यार ते पण आहे. ठीक आहे, तर जाऊया पुढे. जस्ट आता ऊन पडतंय. जो क्लायमेट होता फगवाला तो कमी झाला आहे. आणि तो सेकंड टॉवर दिसतोय ना, आपण तिकडे जाणार आहोत. तिथून पण रस्ता आहे. एकदम धुक्यामध्ये पूर्ण कोरीगड आहे ना, असा हे झाला आहे. आणि तिथं फ्लॅग दिसते बघा. थोडा हा दगडीचा रस्ता आहे. पुन्हा हा रस्ता पण मुंबईकरांना किंवा पुणेकरांना वेळ लावतो. ह्याच्यामध्ये चालण्याची मजा पण वेगळीच आहे. सॅटर्डे संडे इथं गर्दी असते. आणि फर्स्ट स्टॉल खाली गेला आहे. आणि इथून तुम्ही बघा, आणि या पूर्ण गडावर आज फ्रायडे आहे.
मी आणि ओम आणि पुढे दोघंजण चाललेत. हे 4च जण आहेत मोजून. वरती जी माणसं राहतात ते वेगळी. प्लेस 1 नंबर आहे. तुमचा रस्ता चुकणार नाही, कारण की एकच रस्ता आहे. आणि तुम्हाला बोलतो ना टावर पण आहे हा. आणि रस्ता खूप छानच आहे, विषयच नाही. हा ना, थोड्या दगडी आहेत पण चांगला रस्ता आहे. थोडा जास्त दगडी आहेत. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो. एकदम जंगलातून वाट आहे अशी आणि खूप सुंदर आहे. मित्रांनो, असे 2 रस्ते गेल्यात आणि इकडे न जाता ह्यांनी ॲरो दिलाय राईट साईडचा. आपण राईट साईडने चाललोय आता या रस्त्याने. कोरेगड आणि कोरेगडला जाणारा रस्ता जी पायवाट आहे ती खरंच खूप वेळ लावणारी आहे. कारण की ना, तुम्हाला दाखवायला एवढी रस्ता कमीच आहे. खूप सुंदर आहे आणि चालण्यात जी मजा येते ना, हो 1 नंबरचा फील आहे ह्या रस्त्यामध्ये. असं वाटतं आपण ॲक्च्युली गावामध्ये आलो आहे. आणि शेतामध्ये जायचा रस्ता असतो ना, सेम त्याच टाईपमध्ये. मित्रांनो, मी का बोलतोय रस्ता मला वेळ लावतोय त्याचं कारण बघा. का या ॲक्च्युअल जंगल काय असतं, ॲक्च्युअल ट्रेक काय असतो. आत्ताचा हलका हलका पाऊस पडला. हो सोने पे सुहागा जे म्हणतात ना, यालाच मग फक्त थोडा पाऊस पडायला पाहिजे, अजून मजा येईल. पुढे वाघ आहे, बघितला का? वाघाचा भाव म्हणजे आपल्याला बघतोय. जाऊ तिकडे. माझी फाटून हातामध्ये आली. अरे ओम्या, इथं पण चालू असतं ना, ही बॅग इथे. जो रस्ता दाखवता बरोबर ना. आम्ही तुला हेच बोललेलो, बेस कॅम्प. छडा मित्रा, मेन रस्ता आहे ना, तू इतक्या येतोय म्हणजे गाडी पण येऊ शकते. एकदम डांबरी रस्ता आहे. आणि ही किल्ल्याबद्दल थोडी माहिती आहे, ती वाचून घ्या. आणि इथून आपला स्टार्ट होतो पायऱ्या. हा 1 नंबर. शेवटी मी का बोललो तो स्टार्टिंगला, फोटोग्राफर तो खेकड्या नाही, बेडूक कुत्रा काही असू द्या, फोटो काढायचाच आहे. अरे सेम टू सेम ना. शेवटी भाव आहे तो माझा, तुझ्यावरच गेलाय. ठीक आहे मित्रांनो, चला वर जाऊया आता. हो तो रस्ता भेटत नव्हता, तो रस्ता दाखवायला एक वाटाडा भेटलाय आणि आपल्या पुढे चाललाय रस्ता दाखवायला. प्रत्येक गडावर तुम्ही गेलात तर असे प्रत्येक गडावर असे वाटाड्या मित्र रस्ता दाखवायला भेटतात आपल्याला. आणि तोच एक हा मित्र. आता आम्ही बसलो पहिला स्टॉप म्हणजे पहिला टप्पा गणेश मंदिर आणि बाजूलाच गुफा आहेत. पूर्ण गडावर ते 2 होते, ते निघून गेले वाटतं. आता आम्ही 2च राहिलो आहे. हे गणपती बाप्पा मोरया. ही गुप्त गुहा असं लिहिलं इथे. आणि या गुहेमध्येच
पाणी थोडं साठले आणि आतमध्ये गुफा आहे, छोटीच गुफा आहे, मग स्टे वगैरे करू शकता. आमचे फोटोग्राफर थोडं निरीक्षण करतात. हा रस्ता बाजूने एक गुफा टाईपमध्ये काहीतरी आहे, बघूया. ओ हो नाईस, पाण्याचं कुंड आहे. हो प्यायचं पाणी, हा जिरलं पाणी ना, मस्त पिऊ शकतो पाणी. अरे क्लिअर आहे क्रिस्टल. आता सगळं दिसतंय काय? अरे हा हा आता सगळं दिसतंय. माझ्याच मेसेजने मी घाबरलोय. खूप सुंदर, म्हणजे पाणी एकदम क्लिअर आहे. नको पाण्याची चव पाण्यासारखी असेल तेव्हा बघाय नको. आता सांग ना, व्ह्यूअर्स कळायला पाहिजे ना पाणी पिण्यालायक आहे की नाही. बसायला जागा थोडी दिली थोडी, आणि वरती रस्ता, प्रत्येक बाजूला गुफा आहे. बस इतक्यावर माझी हिंमत आहे. नाही दिसतंय तुला रे, काय नाही दिसते. बदल एवढाच आहे का? हां बस झालं, एवढं छान दिसतंय. आतमध्ये काय असेल? नाही नको राहू. चल रे ओम, तुझ्या खानदानात तू एकच राहिलायस, एकच आहेस, समजला? चलो आपण वर जाऊया. आमचा वाटड्या बसला इथेच. हा वा चलो. आपल्याला जो महाद्वार असतं, गणेश दरवाजा, तो इथं लागलाय. खूप मोठा असा दरवाजा आहे, पूर्ण दगडामध्ये काम आहे आणि लाकडी दरवाजा आहे. शत्रू जरी आला तरी त्याला एकच रस्ता आहे. काढतोय आणि हा दरवाजा मागचा भाग आहे. तुम्ही इथून वरती आलात तर याच्या पुढेच हा गडाचा काय माहित, पूर्ण गडाची माहिती आहे. 8 पॉइंट आहेत तिथे, 2 टाक्या दिसत आहेत, एक बुरुज तिथं मिटलं सगळं. ठीक आहे, ती पूर्ण माहिती आहे. आणि गड फिरूयात, काय काय आहे. 2 मंदिरं आहेत, टाक्या दिसत आहेत मला अजून. बघूया काय काय. समोरून आलात ही आपण माहिती वाचली, आणि इथे आहे महादेवाचं मंदिर, आणि त्या साईडला एक मंदिर आहे त्या साईडला. तर आता महादेवाच्या मंदिरामध्ये आहे, आतमध्ये जाऊया. दरवाजा ओपनच आहे. असं काय नाही आहे, म्हणजे थोडं मी जाम घाबरतो. पहिलं वरती खाली बघितलं सगळीकडं. पाया पडूयात. चला आणि जाऊयात. आपण तिकडे जाणार आहेत, थोडे शूट करणार आहेत. ड्रोन बघूया उडतोय का, कारण की खूप हवा आहे आणि ड्रोन उडत नाही, म्हणजे स्टेबल होत नाही आहे. चेक करूया आपण. इथून फक्त ना जे मोठ्या मोठ्या वस्तू आहेत गडासाठी लागणाऱ्या, म्हणजे ट्रॅक्टर बोला, ट्रायली, दगडी बिगडी, त्या ह्या झिप प्लॅन्टमधून आणतात. आणि ही सोय खूप चांगली केली आहे.
ॲक्च्युली हा पूर्ण झिपलाईनचा, कारण इथे ट्रॅक्टर वगैरे आहे पूर्ण. आणि हा इथला व्ह्यू. हा समोरचा आंबेवालीचा एरिया समोर दिसतोय ना, तो आंबेवालीचा एरिया आहे पूर्ण. आणि तुम्हाला झरे पण दिसत असतील छोटे छोटे प्रत्येक ठिकाणी. खूप सुंदर दिसतंय. ड्रोन शूट तर होत नाही कारण की पूर्ण धुक्यामध्ये गेलं आहे. पूर्ण धुकं आहे पूर्ण गाड्यावरती. आता ड्रोन उडवता ट्राय केलं तर पण व्ह्यूज एवढा म्हणजे एवढं क्लिअर दिसत नाही. आणि या कडेकडेने आम्ही निघालोय शेवटच्या टोकापर्यंत. जाऊया तिकडे. तुम्ही बोलता सह्याद्री सह्याद्री का करतो, याचं सुंदर उदाहरण आता तुमच्या समोर देतोय मी. आता मी आहे कोरीगडला आणि कोरीगडला हा कोरीगडचा ध्वज आणि माझ्या मागे पूर्ण वेदर बघा किती सुंदर आहे. सुंदर असा कोरीगड. आणि एक मिनिट बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवतोय. तुम्ही वेदर बघू शकता. एकदम राईट साईडला तर फग नुसतं वाटतंय धुकं. आणि इकडे बघा पूर्ण असं खालनी धुकं असं वरती येते आणि एकदम थंडगार अशी वारा लागते. काय नजारा आहे बघा तुम्ही. आता गर्दी होत चालली. साईडलाच ना खालच्या साईडला पाण्याच्या टाक्या किंवा घुपा आहेत छोट्या छोट्या. त्याच्यात पाणी आहे सध्या आता. हो या साईडला पण पाणी भरलंय थोडं. पण बहुतेक इथे कोणतरी राहत असेल म्हणजे जुन्या काळामध्ये असं वाटतंय. ए रावतानो चालू आहे तलावाजवळ. तलावातलं पाणी पण एकदम क्लिअर आहे, विशेष नाही. दोन्ही तलाव एकमेकांना जॉईंट आहेत. आणि बघू इथे पुन्हा एकदा. बस फग आलं यार. बट ड्रोन नाही उडणार, दिसणारच नाही क्लिअर काय. सध्याचा कोरीगडाव आहे ना खूप धुकं पडले आणि समोर तर काहीच दिसत नाही. म्हणजे ओम पण बघा दिसतोय कसा. हा ना, ही मागे तलाव आहे आणि तिकडे पूर्ण फॉग आहे. इकडे बघा तिथं ते मंदिर होतं ना महादेवाचं समोरचं, ते पण असं आता अंधुक दिसतंय. त्याच्यामुळे समोरचं शूट पण करता येत नाही, काय करता पण येत नाही. ड्रोन शॉट घेतल्यात, बघा कसे वाटतात तुम्हाला. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा. आणि या विमानाचं आणि यानंतर येणाऱ्या कारचं तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर कमेंट करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.